लक्ष्मणजी आणि मेघनाथ यांच्यामध्ये युद्ध चालू होते। युद्धामध्ये मेघनाथ यांनी शक्तिबाणाचा उपयोग केला। जेव्हा शक्तिबाणाचा उपयोग लक्ष्मणजी यांच्यावर केला तेव्हा लक्ष्मणजी मूर्छित झाले आणि लक्ष्मणजी यांना मूर्छित अवस्थेमध्ये पाहून श्रीरामजी अतिशय निराश झाले आणि आता लक्ष्मणजी यांना वाचवण्याचा फक्त एकच उपाय होता, तो म्हणजे संजीवनी बुटी। आणि संजीवनी बुटी हे युद्धस्थळापासून अतिशय दूरवर होते। तर प्रश्न पडला का संजीवनी बुटी सूर्योदयाच्या अगोदर घेऊन कोण येणार? तर तेव्हा श्रीरामजी यांना ते कार्य अशक्य वाटू लागले। श्रीरामजींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। रामजी यांच्या डोळ्यात अश्रू पाहून हनुमानजी समोर आले आणि हनुमानजींनी वचन दिला की सूर्योदयाच्या अगोदर संजीवनी बुटी मी घेऊन येणार आणि जर मी संजीवनी बुटी नाही आणली तर मी तुमच्यासमोर कधीच येणार नाही। हे वचन देऊन हनुमानजी हिमालयाकडे निघाले। हिमालयातच द्रोणगिरी पर्वत होते। द्रोणगिरी पर्वतावर संजीवनी बुटी होती। जेव्हा हनुमानजी द्रोणगिरी पर्वतावर पोहोचले तेव्हा त्यांना संजीवनी बुटीची जाणीव नव्हती, तर त्यांनी द्रोणगिरी पर्वत युद्धस्थळावर उचलून आणले आणि त्यानंतर श्रीरामजी यांनी संजीवनी बुटीचा उपयोग करून लक्ष्मणजी यांचे प्राण वाचवले। आणि लक्ष्मणजी जेव्हा मूर्छित अवस्थेतून बाहेर आले तेव्हा श्रीरामजी अतिशय आनंदित झाले। अतिशय आनंदित होऊन त्यांनी हनुमानजी यांना आलिंगन दिले। तर यालाच उद्देशून श्री तुलसीदासजी महाराज श्री हनुमान चालीसेच्या पुढच्या चौपाईमध्ये सांगतात, लाय संजीवन लखन जियाये, श्री रघुबीर हर शिवर लाये। राधे राधे, हरे कृष्ण, जय सियाराम।